विविध मागण्यांसाठी दिव्यांगांचे सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आता एक आंदोलन सुरू झालंय। दिव्यांगांनी रस्ता अडवलेला आहे। जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रश्न मार्गी लागत नाहीयेत आणि म्हणूनच दिव्यांग आक्रमक झाल्याचे पाहायला मिळतंय। बातमी आपण पुण्यातनं पाहतोय। पुण्यामध्ये दिव्यांग आक्रमक झालेले आहेत, रस्ता अडवून ते बसलेत। आपल्यासोबत सागर आव्हाड जोडले गेलेत। सागर, या ठिकाणी दिव्यांगांनी मोर्चा केलेला आहे, किती एकंदर दिव्यांगांची संख्या पाहायला मिळते, त्यांच्या मागण्या काय आहेत? आपण जर बघितलं तर दिव्यांग लोक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। 2500 रुपये महिन्याला त्यांना जी पेन्शन आहे ती मिळाली, त्याबरोबर तो निधी दिव्यांगांसाठी आहे तो खर्च करण्यात यावा, या अशा मागण्या आहेत। आणि या मागण्या वारंवार ते जिल्हाधिकारी असतील त्याबरोबर सरकार असेल यांच्याकडे करतायत, मात्र त्या मागण्या मान्य होत नाही। म्हणून त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आलेला होता आणि या मोर्चामध्ये त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही किंवा कलेक्टर त्यांना भेटण्यास तयार नव्हते। सगळे दिव्यांग लोक जे आहेत ते रस्त्यावरती आले आणि त्यांनी बंद गार्डन चौकामध्ये रस्ता रोको करत आंदोलन जे आहे ते केलेलं आहे। त्याच्यामुळे दिव्यांगांच्या प्रश्नासंदर्भात सरकारने लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी आहे। धन्यवाद सागर सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय की पुण्यात सुद्धा दिव्यांगांनी रस्ता अडवल्याचं पाहायला मिळत आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।